महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचं घोषवाक्य ठरलं। एकजूट महाराष्ट्रासाठी अभियान, विकासासाठी, कल्याणासाठी महायुतीचं घोषवाक्य। महायुतीच्या मेळाव्यामध्ये प्रसाद लाड यांची घोषणा। पुणे जिल्ह्यामधल्या विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाचा विशेष प्लॅन। प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 2 जागा मागणार, सूत्रांची माहिती। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणी राज्य सरकारला दिलासा। जमिनीचा मोबदला देण्यासाठी कोर्टाकडून सरकारला वेळ। मोबदला न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा। 28 ऑगस्टला पुढील सुनावणी। काँग्रेसचे 2 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली, तर काही दिवसांपूर्वी हिरामण खोसकरांनी घेतलेली शिंदेंची भेट। लक्ष्मण हाकेंचे सरकारच्या सांगण्यावरून शरद पवारांवर आरोप। हाकेंच्या आरोपावरून शरद पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत जगताप यांची टीका। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचा 16 ऑगस्टला मुंबईमध्ये मेळावा। महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। पवार, ठाकरे, पटोले, थोरात उपस्थित राहणार। धाराशिवमध्ये भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीमध्ये भाजपची जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठक। आमदार रवी राणा, जगजितसिंह पाटलांसह पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती। 2019ला ज्यांनी पवारांना फसवलं त्यांना तुळजापूरमधून पाडायचं। बायको एका पक्षात, नवरा एका पक्षात। महबूब शेख यांची आमदार राणा जगजितसिंह पाटलांवर टीका। गुलाबी रंगाचं जॅकेट घालतात आणि निवडणुकीमध्ये बहिणीलाच पाडतात। गुलाबी जॅकेटवरून विजय वडेट्टीवार यांचा अजित पवार यांना टोला। राज्यामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री बसवायचा आहे। महायुतीचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी वाटेल ती तडजोड करू, तर जागा वाटपामध्ये कुठलीही ठिणगी पडणार नाही। नितेश राणे यांच्याकडून विश्वास व्यक्त। ज्या ठिकाणी जो पक्ष निवडून येऊ शकतो ती जागा त्या पक्षाला 3ही नेते देतील। जागा वाटप करताना वाद होऊ देणार नाही। महायुती म्हणून लढणार। जागा वाटपाबाबत मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। राजापूर लांजा विधानसभेसाठी किरण सामंत इच्छुक। ठाकरे गटाचे राजन साळवींना किरण सामंत टक्कर देण्याची शक्यता। किरण सामंत उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू।